नमस्कार मित्रांनो, आम्ही परत आलेलो आहोत नवीन रेसिपी घेऊन। तर यावेळी माझ्या पप्पांनी मस्तपैकी मटर पनीर बनवलेला, एकदम झणझणीत आणि तिखट, एवढा टेस्टी होता की तुम्हाला हे नक्कीच ट्राय करायला हवं। तर सर्वात पहिला आपल्याला एका पॅनमध्ये पनीर बटरमध्ये मस्तपैकी फ्राय करायचं आहे आणि नंतर मग साईडला काढून ठेवायचं। त्याच पॅनमध्ये कांदे, लसूण, काजू आणि मिरची पण शिजवून घ्यायची आहे। 2-3 टोमॅटो टाकून मीठ टाकून ते देखील शिजवून घ्यायचे आहेत। तर हे सर्व शिजल्यानंतर ह्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा, थंड होण्यासाठी, आणि नंतरच मिक्सरमध्ये टाका आणि मग त्याची मस्त पेस्ट बनवा। कढईमध्ये 2 चमचे तेल आणि बटर, आणि त्यात आपल्याला लवंग, दालचिनी आणि एक मोठी इलायची आणि तेजपत्ता टाकून मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि जीरा टाकून पण फ्राय करून घ्यायचं आहे। मग आपण मसाले टाकणार आहोत। पहिलं लसूणचा मसाला, नंतर मग मालवणी तिखट मसाला, लाल तिखट मसाला आणि 1 चमची हळद। मसाल्यांना आपल्याला करपवायचं नाही आहे, आपल्याला लगेचच ती बनवलेली पेस्ट टाकायची आहे। त्यात थोडंसं पाणी टाकून मिसळून आपल्याला अजून ढाकण लावून ठेवायचं आहे। मग हे शिजल्यानंतर आपल्याला परत गरम पाणी टाकायचं आहे आणि मग त्यात मटर टाकून मटर शिजेपर्यंत ढाकून ठेवायचं। परत 1 कप गरम पाणी टाकून आपल्याला हे सर्वाला शिजवून घ्यायचं आहे। आणि शेवटी आपण फ्राय केलेला पनीर टाकून कोथिंबीर आणि कसुरी मेथीने आपण ह्या पनीरला गार्निश करायचं आणि मग आपला हा मटर पनीर तयार आहे। तर मित्रांनो, बघा किती मस्त आणि टेस्टी दिसत आहे हा मटर पनीर। मग थोडा गरम मसाला टाकून हे तयार झालेला आपला मटर। तर मित्रांनो, या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला। बाय बाय।